खरं तर शहापूर बाजार समितीला एक गौरवशाली इतिहास आहे। या शहापूर तालुका हा मुंबईचा प्रवेशद्वार समजला जातो आणि ह्याच शहापूर तालुक्यामध्ये मुंबईला पाणी पाजण्यासाठी 3 धरणं या ठिकाणी झाली आणि म्हणून धरणाचा तालुका सुद्धा या तालुक्याला म्हटलं जातं। आणि म्हणून खऱ्या अर्थाने या तालुक्यामध्ये कृषीपूरक शेतकऱ्यांना या ठिकाणी न्याय भेटावा, शेतकऱ्यांना या ठिकाणी त्यांच्या बाजारभावाला भाव भेटावा, बाजारपेठ उपलब्ध व्हावी आणि ह्याच संकल्पनेतून 16 जानेवारी 1958 ला या बाजार समितीची स्थापना झाली। आज जवळजवळ 67 वर्ष या बाजार समितीला झालेली आहेत आणि या बाजार समितीचे पहिले सभापतीपद कैलासवासी सुरभाऊ बसवंत यांनी या ठिकाणी मिळवलं आणि बघता बघता आज 2025 पर्यंत या बाजार समितीचा आलोक एक नामांकित बाजार समितीमध्ये राज्याच्या येऊन ठेपलेला आहे। आपण बघतोय की खास करून मुख्य जी धरण आहेत त्यांचा वैतरणा, त्यापैकी जे भातसा धरण आहे ते राज्य शासनाचं निम्म धरण असल्यामुळं त्या ठिकाणी सिंचनाला पाणी भेटतो आणि त्यावरती या तालुक्यामध्ये शेती केली जाते। तसेच पाझर तलाव आहेत, बहुउद्देशीय धरणं आहेत, आदिवली असेल, जांभे असेल, मुसे असेल, वेलोली असेल आणि या धरणांच्या वरती आपल्या सिंचनाखाली भौगोलिक क्षेत्रापैकी 1,57,433 हेक्टर जी जमीन आहे त्यापैकी ओलिताखाली 19,360 हेक्टर जमीन येऊन आपण या ठिकाणी दोन्ही पिकं घेत असतो आणि जवळजवळ 815 हेक्टर जागा ही फळबाग लागवडीखाली येऊन या ठिकाणी आंबा आणि इतर उत्पादन शेतकरी पूरक आपण त्या ठिकाणी व्यवसाय शेतकरी करत असतो। आणि भात हे प्रामुख्याने आपलं पीक असून या ठिकाणी जी शहापूर तालुक्यामध्ये प्रामुख्याने जी शेती होते ती भात शेती होते, त्याबरोबर नाचणी आणि वरी सुद्धा या ठिकाणी होत असते आणि म्हणून अतिशय दर्जेदार असे आपली भेंडी असेल, काकडी असेल, कारली असेल, शिराला असेल, घोसाळा, शिमला, चवळी मिरची अशा मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन होऊ लागलं आणि बघता बघता शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत आला आणि या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी योग्य तो भाव मिळावा, बाजारपेठ उपलब्ध व्हावी, व्यापारी त्या ठिकाणी चांगले मुंबई आणि इतरत्र यावेत म्हणून बाजार समिती अहोरात्र प्रयत्न करते आणि बाजार समिती या शेतकऱ्यांना उद्धार करण्यासाठी कटिबद्ध आहे। आणि म्हणूनच आम्ही काम करत असताना या बाजार समितीमध्ये 2023 ला या ठिकाणी आम्ही सर्व पाडी या ठिकाणी बसले आणि माझ्या मनामध्ये विचार आला की आपण राज्यातल्या ज्या बाजार समिती आहेत, प्रगत बाजार समिती, त्यांचा एक अभ्यास दौरा करू, त्या ठिकाणी कशा पद्धतीने काम केलं जातं, कशा पद्धतीने शेतकऱ्याला, व्यापाऱ्याला, इतर बाजार समितीचे जे घटक आहेत त्यांना कशा प्रकारे मदत केली जाते, काय केलं पाहिजे। आणि म्हणून मी सर्व संचालकांना घेऊन खास करून या ठिकाणी मी माफी मागतो, मगाशी मी अध्यक्ष साहेब यांचं नाव घ्यायला विसरलो। या सर्व गोष्टींमध्ये ज्यांनी माझ्या पाठीशी खंबीर उभं राहून जे मला साथ देतात आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही चालतो ते या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नंदकुमार डोले साहेब यांच्या संकल्पनेतून आम्ही राज्याचा दौरा केला आणि त्या ठिकाणी महत्त्वाची माहिती मिळवली आणि म्हणून आमच्या संचालक मंडळाने ठरवलं की आपण या ठिकाणी काहीतरी केलं पाहिजे। त्यावेळेस राज्याच्या 105 बाजार समितीपैकी 24 बाजार समिती या स्मार्ट प्रकल्प अंतर्गत येत होत्या आणि ठाणे जिल्ह्याला एकच स्मार्ट प्रकल्प भेटलेला होता। स्पर्धेमध्ये भिवंडी होती, मुरबाड होता, कल्याण होता, परंतु आम्ही सर्व संचालक गेलो, पणनचे संचालक जोशी साहेबांना विनंती केली, वारंवार त्यांना सांगितलं आणि आम्ही ते मिळवलं। ते मिळवल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी कोल्ड स्टोरेज शहापूरला, निर्यात भवन आणि ग्रेटिंग आणि पॅकिंग हाऊस किनवलीला जवळजवळ 2.5 कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर झाले जागतिक बँकेकडून आणि त्यानंतर प्रोसिजर चालू झाली, जागेचं ॲग्रीमेंट झालं, परंतु जागतिक बँकेने ज्या वेळेस 7/12 सर्च टायटल काढला, मलाही माहिती नव्हतं कारण 7/12 इतर अधिकारमध्ये तसं नव्हतं, फेरफार मध्ये होतं
त्यावेळेस समजलं की या कृषी उत्पन्न बाजार समितीची जेवढी जागा आहे त्या जागेवरती जवळजवळ 57 लाख रुपयाचा बोजा होता, म्हणजे 67 लाख रुपयाचा एकूण बोजा होता। गाले देखील सील केले होते, परंतु तत्कालीन सभापती निलेशजी भांडे साहेब यांच्या प्रयत्नाने गाल्यांचा सील उठवला आणि 10 लाख रुपये त्यांनी महसूलला भरले आणि म्हणूनच आम्ही हे काम करण्यासाठी पुढे जाऊन आम्हाला मार्गदर्शन भेटलं। आणि हे करत असताना हा फार मोठा बोजा 40 वर्षापासून जवळजवळ ग्रहण लागलेला आहे बाजार समितीला, आणि ते हटवण्यासाठी आम्ही एकच ध्यास घेतला। सर्व संचालक मंडळाला सांगितलं की आपण काही करून पहिले हे हटवल्यानंतरच आपल्याला विकास कामं करता येऊ शकतील। आणि म्हणून हे करत असताना सर्वांचाच मला साथ लाभला। बाजार समितीचे सभापती असतील, संचालक मंडळ असतील, आम्ही सतत त्या ठिकाणी प्रशासकीय व्यवस्थेमध्ये गेलो। खास करून आम्ही राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना भेटलो आणि त्यांच्या आदेशाने नंतर आम्ही जिल्हाधिकारी साहेब अशोकजी शिंगणारे साहेब यांना त्यांनी फोन लावून दिला आणि मदत करायला सांगितली। त्यांच्याकडे गेलो, त्यांनी फोन लावला आणि तहसीलदार साहेबांना सांगितलं आणि खऱ्या अर्थाने इथंच आम्हाला मदत झाली। तहसीलदार साहेबांनी नंतर आम्हाला मार्गदर्शन खूप चांगल्या पद्धतीने केलं। काय लागेल, कुठल्या पद्धतीचे पेपर लागतील, तो एजीचा जो प्यारा होता तो वगळण्यासाठी कुठे जावं लागेल, लेखा असेल, महसूल असेल, त्या विभागामध्ये गेलो आणि ते जात असताना खऱ्या अर्थाने मला पांडुरंगजी बरोरा असतील, आमचे तालुका प्रमुख असतील, प्रकाशजी वेखंडे, काशीनाथजी पडवळ काका असतील, माझे सभापती भांडे साहेब असतील, यांनी मला साथ दिली, माझ्या सोबत आली। आणि त्यानंतर आम्ही सर्व फाईल जमा केली आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ज्या वेळेस साहेबांना ते पेपर दिले, साहेबांनी ते सर्व तपासले, तहसीलमध्ये जे पेपर होते ते काढले आणि या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेवरती लागलेलं जे बोजा होता, जे ग्रहण होतं ते सुटलं। आणि खास करून विशेष कौतुक करेल ज्या ज्या लोकांनी, ज्या माझ्या सहकाऱ्यांनी, सभापतींनी आणि ज्या शासकीय अधिकाऱ्यांनी, ज्या राजकीय प्रतिनिधी लोकांनी मला मदत केली, त्याबद्दल मी विशेष करून बाजार समितीच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो। आणि म्हणून यापुढे आता लगेचच आपण दीपावलीमध्ये या ठिकाणी भव्य व्यापारी संकुल करतोय आणि पुन्हा मार्च पर्यंत जी स्मार्ट प्रकल्पाची मार्च अखेरीपर्यंत डेडलाईन होती ती पुन्हा आपण रिवाइज केलेली आहे। साहेबांना सांगितले की आम्हाला काही करून ते द्या। आणि हे करत असताना बाजार समितीमध्ये ज्या छोट्या छोट्या पायाभूत सुविधा होत्या, शौचालय असेल, पाण्याची व्यवस्था असेल, लाईटची व्यवस्था असेल, या ठिकाणी फेवर ब्लॉक असतील, हे सर्व आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे। पुढे जाऊन या बाजार समितीमध्ये एक चांगलं काम करण्याची संधी आम्हाला या ठिकाणी भेटले, निश्चितपणाने ती आम्ही या ठिकाणी करू असं या ठिकाणी सर्वांना आश्वासन देतो। आणि या ठिकाणी माझी प्रास्ताविका या ठिकाणी थांबवतो। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र।